आणि यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला पहिली ओबीसी सभा घेतली। अहमदनगरमधील मेळाव्यातून छगन भुजबळांचा गौप्यस्फोट, तर लात मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय। शिंदे गटाच्या आमदारांना भुजबळांचं उत्तर। 17 नोव्हेंबरला त्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर। 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। मनोज जरांगे यांना सरकारकडून पोलीस सुरक्षा, 2 शस्त्रधारी पोलीस देण्याचा निर्णय। मात्र जरांगेंनी पोलीस सुरक्षा नाकारली। मला सुरक्षेची गरज नाही, जरांगेंचं वक्तव्य। गुलाल उधळला मग उपोषण कशाला, भुजबळांचा जरांगेंना सवाल। तर अधिसूचना आणि अध्यादेशातला फरक तरी कळतो का, ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। अरे बाबा, तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत अध्यादेश म्हणजे काही कळत नाही। आता आम्ही ओबीसीत गेलो, भुजबळांना स्थान नाही। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं केलं, आम्ही आता ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही। भुजबळांचं वय झालंय, त्यांनी आता गप्प बसावं, जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला मुंबईमध्ये गेल्यावर काय मिळालं हे सोमवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगणार, जरांगेंची माहिती। मराठा समाज, सरकार आणि विरोधी पक्षासाठी पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची, जरांगेंची स्पष्टोक्ती। सध्याचे बाळराजे परत लोकसभेत जाणार नाहीत, संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या 6 विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांकडून अटक। ललित कला केंद्र प्रमुखासह 6 जणांना न्यायालयीन कोठडी, सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राच्या फलकाला काळं फासलं। पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह नाटकाचं सादरीकरण केल्यानं भाजयुमोचे कार्यकर्ते यांच्याकडून तोडफोड। शिंदे गटाच्या शिवसेनेचे कोल्हापूरला 2 दिवसीय अधिवेशन, 16 आणि 17 तारखेला अधिवेशन होणार। पहिल्या दिवशी नेत्यांचं मार्गदर्शन, दुसऱ्या दिवशी जंगी सभा होणार। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक प्रचारानं मुद्दे जाहीर केले जाणार।